धावून का त्याला उमजला पाहिजे म्हणून आम्हाला त्रास येऊन राहिला, आम्हाला आता दुखणा भरून राहिला, त्याला दुखणाच नाही. कोणती अवस्था द्यायची होती तर मी नाही सांगितलं. अरे बाबा ह्या गोष्टी सगळ्या होत्या. हो, माझा 76 ला उपदेश झाला आणि अशा प्रसंगी भावाजी कोणता संकट आला का आला तो कोण जाणे. भावाजी म्हणते मला जाऊ द्या म्हणते, जाऊ द्या म्हणते, जाऊ द्या म्हणते. आता आम्ही पहिल्यांदा नवीनच होतो, मला काही माहितीच नाही ना. जाऊ द्या म्हणते तर का आलं म्हणते बाबा. बाजीला बाजेवर लेटवला आणि एवढे जणात भोवताल बसलेला माळा धरला. म्हणा आपल्या मनामध्ये आता उपदेश झाला ना, बाबाजी जाऊ द्या म्हणते. देवा बाबाजीला जाऊ नको देऊ, आता माझा उपदेश झाला असा मी आपल्या मनातल्या मनात म्हणाला. तर आम्हाला काय हे बाकीचे जे भोवताल बसले ना, काही वेळाने बाबाजी पुन्हा सावध झाले. तशा त्या वेळी त्या प्रसंगामध्ये त्याला माझी भोंगळी सावर बंदच राहील. बऱ्याच वेळा त्या गोष्टी समाजासमोर शिष्यासमोर व्यक्त केल्या. तर पहा 76च्या गोष्टी आणि 92 सावर बंद धरला. 92 सांगा ना, विचार करा बरा. तर तेवढा मोठा देऊ, तेवढं मोठं शिष्य, पोर, नातू सगळ्याचा त्याग करून टाकला. त्याग केला. बाबाजी मी गावाला जातो बाबाजी म्हणून. नाही म्हणते मी येतो म्हणते. बाबा म्हणला उद्या आता झगडा आजच तुम्ही अजून उपस्थित करून राहिल्या, आजच उपस्थित करून राहिल्या. कारण तो मोठा भयंकर प्रसंग होता. त्या लोकांनी नदीमध्ये गड्डा करून ठेवला होती. मोठा गड्डा विहीरसारखा 2 स्थान निवडला होती. एक विहीर आणि एक नदीतला गड्डा. पुण्यतिथी खेडीकर महाराजची किती वाजे व्हायला पाहिजे होती? सायंकाळपर्यंत. त्या पुण्यतिथीला 11 वाजवला. 11 रात्रीच्या. आणि ते पहिले नियोजित कार्य करूनच ठेवला होती. आमचा म्हणणं होता का बघ आम्ही गुन्हाच केला नाही. कोणता गुन्हा केला? तर हे असे प्रसंग कसे करतील? आणि हे कोण आहेत ना, हे आपले गुरुभाव आहेत ना. कोणासमोर एवढ्या कार्यामध्ये हे असा प्रसंग करतील का? तेथून पाय देवाला वाचवून आणलं ना. हा कार्य आता तुमच्या समोर बाबाजींना करावं लागलं. नाही तर आमची पात्रता नाही तुमच्या समोर बोलण्याची. नाही आणि आम्हाला बोलता येत नव्हता. मी ह्या खऱ्या गोष्टी तुमच्या समोर ठेवून राहिलो. अजूनही तो कार्य आमच्या नजरेसमोर येते. पण गुरु कृपा झाली, इमारत फळ आली. तो कार्य आता करून राहिले आमच्या लहानशा माणसाकडून. हा गुरुचा प्रसाद हो, गुरुची कृपा हो. हा महान कार्य आज तुमच्या समोर होत आहे. या कार्याला प्रत्येकाने साथ दिला पाहिजे ना, सांगावा. या हरिनामाच्या या देवाच्या गोष्टी लोकांना सांगावा. आज नाही उद्या ऐकतील, हळूहळू ऐकतील.
ऐकल्याशिवाय राहणार नाही, याची गरज आहे. याच्याशिवाय दुसरा मार्ग राहिलेला नाही. हा ऐकता तुमच्या ठिकाणापर्यंतचा मार्ग आहे. ठिकाण जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा. असा हा देवाचा ठिकाण तुम्हाला ऐका दाखवला आहे. त्याचा स्मरण ठेवा आणि आजच्या या मोतीराम बाबाच्या पुण्यतिथी त्यांच्या कार्याचा स्मरण ठेवा. इतके बोलून मी आपले 2 शब्द बंद करतो. या माणसाने या ठिकाणी काल्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. तरी कोणी आपली जागा सोडू नका. आम्हाला भजन म्हणा, एक भजन म्हणतात.